राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी जी काही समिती गठीत केली होती, या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचा संपूर्ण अहवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। या कर्जमाफीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफीची माहिती, संपूर्ण कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे, राज्य सरकारकडे सुपूर्द केलेला आहे। आणि आता येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीवर निर्णय होणार आहे। परंतु कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना मोठी प्रश्न पडले आहेत। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, नियमित शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान कसं मिळणार, याचबरोबर कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार, आता ही किती लाखांपर्यंत असणार, कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, याचबरोबर कोणते शेतकरी पात्र असणार, कोणते शेतकरी अपात्र असणार, कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, आणि 2 लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार आहे। पण 2 लाखांच्या वरचं ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्यांचं काय होणार, या संदर्भात सगळ्या प्रश्नाची उत्तरं आणि जवळपास कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे। कर्जमाफीचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून हर एक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाला पाहिजे। या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कर्जमाफीची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल आणि तुम्ही कर्जमाफीपासून वंचित सुद्धा राहणार नाहीत। तर मित्रांनो, चला तर महत्त्वाची माहिती आहे। पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की कोणत्या बँकांची कर्जमाफी सरकार करणार आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। मित्रांनो, सरकार जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका आणि ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती क्रॉप लोन म्हणून कर्ज देत असतात, या सर्व बँकांचं शेतकऱ्यांचं कर्ज सरकार माफ करत असते। आता राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना 2-2 लाख, 4-4 लाख, 5-5 लाख, 10-10 लाखांपर्यंत कर्ज देत असतात। जशी तुमची सातबारा होल्डिंग असेल त्याप्रमाणे, ज्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्ज घेतले, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी युनियन बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतले, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कर्ज घेतले, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात अशा सर्व बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे। आणि या सर्व बँकांचं शेतकऱ्यांचं कर्ज, तुमचं कर्ज सरकार माफ करणार आहे। फक्त ते 2 लाखांपर्यंत कर्ज माफ असणार आहे। आता पुढचा प्रश्न असा की जवळपास आता हे तर कर्ज सरकार माफ करणार आहे, पण ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं काय होणार, त्यांचं माफ होणार का नाही होणार, मग त्यांना असं वंचित ठेवलं जाणार का, तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आता ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या मधलं कर्ज आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत पडलेलं असेल तर त्यांचं 100% माफ होणार, त्यांना कुठली अट किंवा शर्त लागणार नाही। पण ज्यांचं 3 लाख आहे, ज्यांचं 4 लाख आहे किंवा ज्यांचं मुद्दल 2 लाख आहे, व्याज सगळं 2,20,000 झालं, 2,30,000 झालं, मग त्या शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार का आणि त्यांचं 2 लाख तरी माफ होणार का, हा शेतकऱ्यांना मूळ महत्त्वाचा पडलेला प्रश्न आहे। याचं उत्तर असं की तुमचं कर्ज किती असू द्या, 5 लाख असू द्या, 10 लाख असू द्या, 1 लाख असू द्या, 1.5 लाख असू द्या, त्यातलं फक्त तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी कर्ज थकीत पडलं असेल तर त्याच्यामध्ये फक्त तुमचे 2 लाख रुपये माफ होणार आहे आणि वरचं पूर्णपणे तुम्हाला कर्ज भरावं लागणार आहे। आता एखाद्या शेतकऱ्याचं 1.5 लाख असेल तर त्याला भरायची गरज नाही, कारण की 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आहे, त्याचं सगळं माफ होणार। पण 2,20,000 असेल एखाद्या शेतकऱ्याचं तर त्यातले 2 लाख रुपये माफ होणार आणि वरचे 20,000 शेतकऱ्यांना भरावे लागणार। एखाद्या शेतकऱ्याचं 3 लाख असेल तर त्यातले 2 लाख माफ होणार, वरचं 1 लाख त्या शेतकऱ्यांना कर्ज भरावं लागेल। म्हणजे 2 लाखाच्या वरचं किती जरी असेल तर ती तुम्हाला कर्ज भरावं लागणार आहे। आता याच्यामध्ये किती लाखांपर्यंत होणार हे तर तुम्हाला स्पष्ट झालंय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही सरकारने जाहीर केलेली आहे। या कर्जमाफी अंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी सरकार देणार आहे, पण कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे हे प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा पडला मोठा प्रश्न आहे। मित्रांनो, 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते पण तुम्ही जर क्रॉप लोन म्हणून तुमच्या सातबाऱ्यावर कर्ज घेतलेलं असेल तर तेच तुमचं कर्ज माफ होणार आहे, इतर कुठलंही कर्ज माफ होणार नाही। कारण की कमेंट मध्ये बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर आमचं पर्सनल लोन आहे, आमचं होम लोन आहे, पण आम्ही शेतकरी आहोत, आमचं वैयक्तिक कर्ज घेतलेलं आहे, आमचं शेडनेट वरचं कर्ज आहे, आमचं पाईपलाईन वरचं कर्ज आहे किंवा इतर कुठलेही कर्ज असेल तर ते तुमचं कर्ज माफ होणार नाही। फक्त एका प्रकारचं सातबाऱ्यावरती क्रॉप लोन म्हणून कर्ज घेतलेलं असेल तर त्या अंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सरकार देणार आहे। आणि 2019 ते 2025 या कालखंडामध्ये तुमचं कर्ज असेल, म्हणजे 2020 चा असू द्या, 21 चा असू द्या, 22 चा असू द्या, 23 चा असू द्या किंवा 24 चा असू द्या किंवा 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत पडलेला असू द्या, तर त्या अंतर्गत तुम्हाला ही 2 लाखांची कर्जमाफी
अंतर्गत तुम्ही 100% पात्र होणार आहेत. याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की बरेच सारे शेतकरी म्हणत की सर आमचं सध्या तुम्ही जसं म्हणताय की 2019 नंतर तुम्ही कर्ज घेतलेलं असावं, 30 सप्टेंबर 2025 पूर्वी तुमचं कर्ज थकीत असावं, मग तुम्हाला कर्जमाफी होणार. पण आम्ही याच्या अगोदर 2 कर्जमाफीचा लाभ घेतला, जसं की 2017 ला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना घोषित केली. 1.5 लाखांची कर्जमाफी त्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना भेटली. त्यानंतर 2019 ला सरकार बदललं, महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आलं आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एका कर्जमाफीची घोषणा केली आणि ती कर्जमाफी केली. त्या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना. त्याही अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. मग शेतकरी म्हणत की सर आमचं 2017 ला 2019 ला कर्जमाफी झाली, मग पुन्हा आम्ही 2019 नंतर कर्ज घेतले, मग आता आमचं 30 ऑक्टोबर 2025 पूर्वी थकीत पडलंय, मग आम्हाला ही कर्जमाफी होणार का? मग मित्रांनो, तुमचा अगोदर किती जरी कर्जमाफीचा लाभ घेतला असेल पण सध्या जर तुमचं कर्ज थकीत असेल सरकारने दिलेल्या तारखेनुसार, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला 100% या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आता ही प्रश्नाची उत्तर घेतली. कोणते शेतकरी पात्र असणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. कोणते शेतकरी अपात्र असणार हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे. आता अपात्र शेतकरी तर सरकार भरपूर करणार आहे, कारण की सरकारचा अजेंडाच ते आहे की कमीत कमी आम्हाला पैसे लागावे, कमीत कमी शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र व्हावे आणि आम्ही या योजनेचा मोठा बोलबाला करावा. यासाठी जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 ऑक्टोबर 2025 नंतर जर थकीत पडलेलं असेल किंवा 30 ऑक्टोबर 2025 पूर्वी जर नसेल तर तुम्हाला मात्र अपात्र केलं जाणार आहे. तुमच्याकडे जवळपास जसं की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून सांगितलं की तुमच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा असं काही असेल, तुम्ही जर कर्ज भरण्यासाठी सक्षम असाल तर तुम्हाला कर्जमाफी दिली जाणार नाही, फक्त गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार, असं चंद्रशेखर बावनकुळेंच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आणि जी काही प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती गठीत केली होती त्या समितीने देखील सुद्धा हा अभ्यास केलाच असावा की कोण्या शेतकऱ्याकडे 4 चाकी गाडी आहे असं तसं. आता हे मी नाही सांगत, हे सरकार सांगत आहे म्हणून मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं जाता कर्जमाफीचा अहवाल सरकारकडे प्रवीण परदेशी यांच्या माध्यमातून सुपूर्द केलेला आहे. आता या कर्जमाफीच्या अहवालामध्ये काय आहे यावर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषित करणारच आहेत, परंतु कालच्या एका भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले आहेत की येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना नवीन कर्ज कसं देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार. म्हणजे आता तुमचं जर कर्ज थकीत असेल तर तुम्हाला नवीन कर्ज येणाऱ्या हंगामासाठी घेता येणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी होणं अत्यंत महत्वाचं आहे. बँकांना हे सरकारकडून शेतकऱ्यांचे पैसे मिळणं अपेक्षित आहे. मग आता लवकरच आता एप्रिल संपत आलेला आहे आणि मे महिना एकच बाकी आहे. येणाऱ्या जून पासून खरीप हंगाम सुरू होतोय, त्यामुळे येणाऱ्या जून पासून शेतकऱ्यांना नवीन कर्जाची आवश्यकता आहे. त्यामुळे या एका महिन्यामध्ये कर्जमाफीचा संपूर्ण अहवाल येणार आहे आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीवर निर्णय आणि संपूर्ण निधीची उपलब्धता करून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणे असेल, बँकांना पैसे देणे असेल, नंतर ही कर्जाची संपूर्ण पूर्तता असेल किंवा आधार प्रमाणीकरण, या सगळ्या प्रक्रिया आता येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे काही कर्जमाफीचा अहवाल आला त्याच्यावरती निर्णय होणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांची कशी कर्जमाफी होणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट करणारच आहेत. परंतु या संदर्भात थोडक्यात अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेल. आता जी माहिती तुम्हाला समजली नाही ती तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही नवीन एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास या माहितीसह मी इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.